जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा रोहित पवार यांना आव्हान दिले आहे। मी विधान परिषदेचा राजीनामा देतो, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढवा। राज्यात सर्वात लक्षवेधी निवडणूक झालेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार हे शेवटच्या फेरीमध्ये विजयी झाले। विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी मात्र या विजयानंतर रोहित पवार यांना अतिशय थोड्या मताने आपण विजयी झाले आहात आणि पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे आव्हान दिले आहे। यामुळे पुन्हा एकदा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे। निवडणूक निकालानंतर या ठिकाणी रोहित पवार यांनी मतदारसंघाचा दौरा केला आणि मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। निवडणूक निकालानंतर कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जल्लोष करण्यात आला। निवडणूक निकालाचे पारडे सतत दोलायमान होत होते आणि अखेर रोहित पवार यांनी बाजी मारली। विजयानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला। जामखेड तर अति प्रचंड अशी भव्य विजय मिरवणूक देखील काढण्यात आली। मात्र यानंतरही आरोप प्रत्यारोपाचे या ठिकाणी पडसाद उमटताना दिसून येत आहे। पाहूया काय म्हणाले राम शिंदे। तर पुन्हा एकदा मैदानात यावं, अल्पशा मतांनी लाख दीड लाखाच्या गप्पा हाणणारे अल्पशा मताने निवडून आलाय। नमस्कार। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची अख्ख्या महाराष्ट्रभर निवडणूक या ठिकाणी पार पडली आणि त्याच्यामध्ये रोहितदादा पवार हे चांगल्या मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत। मताधिक्य किती आहे त्याच्यापेक्षा जनतेने विश्वास टाकला हे महत्त्वाचं आहे। काल माजी मंत्री राम शिंदे साहेबांनी रोहितदादांना चॅलेंज दिलं की मी विधान परिषदेचा राजीनामा देतो, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या, परत एकदा रिंगणात येऊन लढा। खऱ्या अर्थाने विजय हा विजयच आहे, पराभव हा पराभवच आहे। आणि त्यांना एवढा आत्मविश्वास जर होता तर त्यांनी कर्जत जामखेडची विधानसभेची निवडणूक व्हायच्या आधीच विधान परिषदेचा राजीनामा द्यायचा आणि नंतर या ठिकाणी कर्जत जामखेडच्या रिंगणामध्ये उतरायचं। दोन्ही डगरीवरती हात ठेवायचे आणि आता पराभव झाल्यावर म्हणायचं मी राजीनामा देतो। त्याच्यापेक्षा आधीच राजीनामा देऊन रोहितदादा पवारांच्या समोर निवडणूक लढून दाखवाय पाहिजे होती। त्यांना दोन्ही पाहिजे। अनेक लोकांना असं वाटत होतं की मोठे मोठे नेते भाजपमध्ये गेल्यानंतर आपण सर्वजण एकटे पडू आणि हा तुमचा वाट हा कुठेतरी जखमी होईल। म्हणून त्याला एवढंच सांगायचंय आम्ही जिंद आहे आणि कोणामुळे हे यश आपल्या सगळ्यांना बघायला येत असेल ते फक्त तुमच्या सर्वांमुळे। स्वाभिमानी जनता, सामान्य लोक, माता भगिनी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी। राम शिंदे यांनी दिलेले आव्हान रोहित पवार स्वीकारणार का हे आता पुढील काळामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। मात्र सध्या तरी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ राज्यातील सर्वात हॉट मतदारसंघ आहे। पाहूया काय म्हणाले राम शिंदे। अल्पशा मताने निवडून आलाय आणि मग आता जर त्यांना परत व्यूहवर जर शंका असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। मी सुद्धा माझ्या विधान परिषदेचा राजीनामा देतो आणि पुन्हा एकदा निवडून होऊन द्यावी। बघू दूध का दूध पाणी। की कट कारस्थान करून मला या ठिकाणी पाडण्यात आलं। कट कारस्थान झालं का काय झालं ते त्यांचा महायुतीच्या अंतर्गतचा विषय आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे आमदार रोहितदादा पवार यांनी जो विजय मिळवलेला आहे तो सगळ्या कर्जत जामखेडमधील स्वाभिमानी जनतेने त्यांना या ठिकाणी केलेल्या कामाची पावती म्हणून या ठिकाणी त्यांना विजय केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की काल त्यांनी आरोप केला की
काल त्यांनी आव्हान दिलं की मी पण विधान परिषदेचा राजीनामा देतो आणि आमदार रोहितदादा पवार यांनी पण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. त्यांनी खऱ्या अर्थानं हा पराभव मान्य करणं गरजेचं आहे. पराभव हा जनतेने केलेला पराभव आहे. पराभव हा या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी केलेल्या 5 वर्षातल्या कामामुळे लोकांनी टाकलेला आमदार रोहितदादा पवार यांच्यावरती विश्वास असल्यामुळं या ठिकाणी आमदार राम शिंदे यांचा पराभव झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता त्यांना कमीत कमी 1.25 लाख मतदारांनी मतं दिले. त्यांचं हित पाहावं, राजीनामा देण्यापेक्षा त्यांच्या हिताचं काम करावं. आमदार रोहितदादा पवार हे तर त्यांना मतं दिलेली माणसंच फक्त मतदारच त्यांचे असं ते डोक्यामध्ये कधीच धरणार नाही. तर अख्खा कर्जत जामखेड मतदारसंघ हा माझा आहे आणि या माध्यमातून आमदार रोहितदादा पवार काम करणार आहे. त्याच्यामुळं स्वतः माजी मंत्री आमदार राम शिंदे साहेब यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि अशा पद्धतीच्या चॅलेंजिंग गोष्टी करू नये. अन्यथा विधान परिषद पण जाईन आणि विधानसभा पण जाईन. परत निवडणूक घेतली तरी हाच निकाल येणार आहे. आमदार रोहितदादा पवार ह्याच्यापेक्षा आणखी जास्त मतांनी निवडून येतील याचा अख्ख्या कर्जत जामखेडकरातल्या जनतेला मनामध्ये खास आणि पूर्ण विश्वास आहे. महायुतीच्या सुनामीमध्ये अनेक नेते पराभूत झाले होते. या वादळामध्ये रोहित पवारांचा दिवा मात्र आजही तेवत आहे. जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे असेल, नाही तर पैशाचा वापर आपल्या विरोधात जास्त केल्यामुळे आपल्या विचाराचे जास्त आमदार निवडून आले नाही. मोठे नेत्यांना पराजय स्वीकारावा लागला. पण एवढी मोठी सुनामी या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सुद्धा हा तुमचा कार्यकर्ता ही या कार्यकर्त्याची मोठ्या सुनामीमध्ये सुद्धा तरली आणि ती कोणामुळे तरली असेल तर ती